मी पान नंबर 52वर येतोय. 52वर पहा सर्वजण. प्रत्येक निकषांचा स्वतंत्रपणे विचार करू. केवळ एकाचा निकषावरून एखादी व्यक्ती विसमायोजित ठरवणे चुकीचे ठरू शकते. आता काही निकष पाहूया त्या ठिकाणी. पहिला आहे वेगळेपण आणि विचलन. विचलन वर्तन म्हणजे सामान्यापासून वेगळी वृत्ती अथवा कृती. आता सामान्य म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी काहीतरी कार्य घडत आहे किंवा एखाद्या ठिकाणी चांगला एक संवाद चाललेला आहे किंवा एखाद्या ठिकाणी एक कार्यक्रम चालला आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती वेगळी कृती जेव्हा करते तेव्हा त्याला वेगळेपण म्हणू शकतो पहा आपण. मलिकचा विचार वस्तुस्थितीला अनुसरून नाही, तसेच ते सामान्य व्यक्तीच्या विचारांपेक्षा फार वेगळे आहेत. जहांगीरचे वर्तन राज्याच्या कायद्याच्या नियमांच्या विरुद्ध आहेत. ते मागील जे काही उदाहरणं पाहिलं त्यावरून हे ते स्पष्टीकरण आहे पहा. शमाचा बुद्धिगुणांक सामान्य बुद्धिगुणांकापेक्षा कमी आहे. संख्याशास्त्रानुसार विचार करता या व्यक्तीचे वर्तन सामान्य वर्तनापेक्षा विचलित आहे. अशा व्यक्ती समाजात कमी प्रमाणात असतात पहा. जेव्हा एका विशिष्ट प्रकारचे वर्तन समाजातील बहुतांश व्यक्ती करतात तेव्हा त्याला वर्तनाला सामान्य वर्तन म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती ह्या सामान्य वर्तनापेक्षा खूप वेगळी वर्तन करते तेव्हा त्याला अपसामान्य वर्तन असे म्हटले जातं. मागील जे काही अपसामान्य हे जास्त वेळा तुम्हाला समजलं असेल, मी देखील स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं नाही पहा. पण इथे जो काही तुम्हाला चांगल्या प्रकारे व्याख्या देखील या ठिकाणी दिली आहे. या व्याख्येप्रमाणे पहा, जेव्हा एखादी व्यक्ती या सामान्य वर्तनापेक्षा खूप वेगळे वर्तन करते तेव्हा ते वर्तन अपसामान्य आहे असे म्हटले जाते पहा. परंतु हा एकच निकष अपसामान्य वर्तन निश्चित करायला पुरेसं नाही. आता हे एकच लागू होणार आहे का? आता समाज सोडून दुसरे देखील काही वेळेस घटना असतात, वर्तन असतात, त्या ठिकाणी हे महत्त्वाचे असतात पहा. आता उदाहरणार्थ पाहूयात. बहुतांश भारतीय रोज अंघोळ करतात. त्यावरून जी व्यक्ती 4 दिवस अंघोळ करत नाही त्यांना आपण अपसामान्य म्हणायचे का? हे देखील प्रश्नच असतो. तसेच सांस्कृतिक मापदंडानुसार एका संस्कृतीत सामान्य असणारे वर्तन दुसऱ्या संस्कृतीत असामान्य ठरते. या प्रकारचे सामान्य आणि अपसामान्य यांची भिन्नता दर्शवणारी रेषा स्पष्ट व संदिग्ध आहे पहा या ठिकाणी. त्यानंतर हे व्यक्तिगत त्रास पाहूयात. व्यक्तिगत त्रासमध्ये शहनाजने उदाहरणार्थ पहा, शहनाजने तिचे दिवसभरची कर्तव्ये व्यवस्थित करायची. ती सर्व कामे करताना तिला काही अडचणी यायची नाही, पण शहनाजला दिवसभर सारखे निराशा निरुत्साही वाटायचे. बऱ्याच वेळा व्यक्ती मानसशास्त्रीय लक्षणाकडे लक्ष देत नाहीत. ते लैंगिक अत्याचार, मादक व्यसनासक्तीसारख्या समस्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला किती त्रास होतो त्यांची त्यांना जाणीव नसते. काही लोक असतात ते मादक सेवन करतात, म्हणजे सिगारेट, दारू, गुटखा इत्यादी सेवन करतात, पण त्यांना कधी कधी हे लक्षात येत नाही की हे कुटुंबासाठी घातक आहे. काही वेळा लक्षात येतं तरी देखील ते करत असतात पहा. त्यानंतर तिसरा पाहूयात कार्यक्षमतेचा बिघाड. शारदेने पहा, उदाहरणार्थ तिला बिछान्यात उठून आपली रोजची कामे करायलाही कंटाळा येतो. उदाहरणार्थ लक्षात येते की शारदाची रोजची कामे करण्याची क्षमता ढळलेली आहे पहा या ठिकाणी. या प्रकारचे अपसामान्य वर्तनात व्यक्ती कुटुंबातील त्यांची भूमिका, अपेक्षित कर्तव्य योग्य प्रकारे करू शकत नाही. त्याचे वर्तन त्या परिस्थितीला योग्य नसते. मानसिक आघात करणाऱ्या अनुभवामुळे काही काळ दुःखी होणे हे नैसर्गिक आहे, परंतु 6 महिन्यापेक्षा जास्त काळ त्या व्यक्तींचे दुःख कमी झाले नाही तर ते वर्तन अपसामान्य आहे. आता आपल्याला देखील सकाळी उठल्यावर किंवा काम वगैरे करताना आळसपणा येत असतो, पण ते जर 6 महिन्यापेक्षा जेव्हा जास्त आपल्यात काळ राहिला तर तो देखील एक अपसामान्याचं वर्तन बनेल पहा या ठिकाणी. कारण त्या व्यक्तीचे तीव्र नैराश्य येण्याची भीती आहे. त्यानंतर आहे कृती 10 पाहूयात आपण. तुम्ही स्वतःबद्दल, तुमच्या मित्रमैत्रिणीबद्दल, कुटुंबाबद्दल विचार करा. ते अपसामान्य वर्तन असे वाटते का? तुम्ही देखील एखादा, मी सांगितले उदाहरणाप्रमाणे तुमच्या देखील मित्रमैत्रिणीत, कुटुंबात एखादी व्यक्ती आढळत आहे का ते पहा.
आणि कोणत्या निकषावरून तुम्हाला हे वर्तन अपसामान्य वाटते हे या ठिकाणी जे काही निकष आहेत त्याच्याद्वारे तुम्ही त्यांना पाहू शकता, त्यांची तुम्ही नोंद करू शकता. तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल की अपसामान्य वर्तनाची कारणे कोणती असावीत. आता या ठिकाणी पाहूयात, एक स्टोरी दिलेली आहे. समीर 10 वर्षाचा मुलगा आहे. त्याने स्वतःला मध्यम आकाराच्या चाकूने भोगसून घेतला म्हणून त्यांनी लहान वयाच्या मनोरुग्ण कक्षात दाखल करण्यात आले. त्याच्या आईने हातून चाकू हिसकावून घेतल्यामुळे तो आत्महत्या करू शकला नाही. समीरने वडिलांशी भांडण झाल्यावर त्यांनी हा असफल प्रयत्न केला. समीरला वाटते की तो जगायचा नालायक आहे आणि त्याचे वडील त्याचा तिरस्कार करतात, त्यामुळे आपण मरून जाणेच योग्य असे त्यांना वाटते. इतरही काही घटकामुळे समीर आत्महत्या करण्याच्या प्रवृत्त झाला. तुम्ही देखील होता आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं दिले पहा. समीरची वाढ अतिशय वादग्रस्त परिस्थिती झाली. त्याचे आईवडिलांचे पटत नसे. त्यांचे वडील दारू पिऊन त्यांच्या आईला मारझोड करायचे. हे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये देखील कामगार इत्यादी गोष्टी आपले आईवडील देखील करतात पहा. त्यांची आई कायम निराशी असायची. तिने तिच्या मुलावर प्रेम होते आणि त्याला तिची गरज आहे. तिने नोकरी करून घर सांभाळले. समीरने गंभीर स्वरूपाचे अध्ययन अक्षमता दिसून आली. त्याला त्याच्या दुःखातून बाहेर पडण्यास एका शिक्षकांनी मदत केली, परंतु त्याच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांनी त्याला सतत चिडवल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. आता तो विविध गोष्टीशी सामना करत आला या ठिकाणी, आणि तरी देखील त्याला काही वेळा आत्महत्येचा देखील प्रयत्न करावा लागला पहा. आता आपण पुढे जाऊयात. अपसामान्य वर्तनाचे दृष्टिकोन आहेत. त्या ठिकाणी 7 दृष्टिकोन आहेत किंवा मूलभूत दृष्टिकोन आहेत, ते पाहू. अपसामान्य वर्तनाचे 7 मूलभूत दृष्टिकोन आहेत. याशिवाय डियाथिस विशिष्ट रोगाला बळी पडण्याचे प्रवृत्त प्रारूप किंवा आणि शरीर सामाजिक प्रारूप ही सामाजिक मुख्य 7 दृष्टिकोन आहेत. आता जैविक दृष्टिकोन पाहूयात, जे काही अपसामान्यासाठी कारणीभूत ठरतात. हा जैविक अपसामान्य वर्तन कारणामध्ये जैविक आणि शारीरिक घटकांवर भर देतो. या दृष्टिकोनात अपसामान्य किंवा मानसिक विकाराला आजार समजून लक्षणावर व्यक्तीवर उपचार करतात. आता जेव्हा जैविक अपसामान्य होतो त्यावेळेस त्या ठिकाणी उपचार केले जाते पहा. यात अपसामान्य व्यक्तीची मानसिक तपासणी करण्यापेक्षा त्याला इस्पितळात म्हणजे हॉस्पिटलमध्ये ठेवून त्याच्यावर औषधोपचार केले जाते. आता स्टीफन हॉकिंग हे नाव ऐकलं असतील. डॉक्टर स्टीफन यांना देखील एक आजार होते आणि ते देखील अपसामान्यासारखे वर्तन होते. त्यामुळे त्यांनी देखील हे काय हॉस्पिटलमध्ये होते पहा त्यांनी देखील. आणि हे तुम्हाला माहिती असेल की 10वीच्या 9वीच्या इंग्लिश पुस्तकामध्ये हे उदाहरण आहे. या दृष्टिकोनाचे मानसशास्त्राला उरलेली उदाहरणावरून अपसामान्य वर्तनाचे कारण त्यांच्या मेंदूतील रासायनिक समतोल त्यातून त्यांच्यावर औषधोपचार सुचवतात. आता जैविक अपसामान्यामध्ये आपण त्याला इलाज करू शकतो, पण जेव्हा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनावर आपण काही प्रमाणात जे काही आपलं हॉस्पिटलमध्ये उपचार करताना अपयशी देखील ठरतो पहा. आता सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन पाहूयात. या दृष्टिकोनात असे मानले जाते की अपसामान्य वर्तन हे कुटुंब समुदायाच्या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. व्यक्तीच्या आकलनावर, ज्ञानावर, भाषा, कला, सामायिक मापदंड आणि सामाजिक रचना यांचाही परिणाम यांच्यावर होतो पहा. आता जे काही समाजातील घटक आहेत त्यांचा देखील या सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनामध्ये परिणाम होताना दिसतो. आता उदाहरणार्थ पाहूयात. ॲनोरेक्सिया ही खाण्यासंबंधित विकृती पाश्चात्य संस्कृतीमधील तरुण मुलींमध्ये दिसते. तिथे बारीक असण्याला लोक फार महत्त्व देतात. इतर संस्कृतीमध्ये बारीक असण्याला तितकेच महत्त्व दिले जात नाही. आता बारीक म्हणजे ते एखाद्या संस्कृतीप्रमाणे काही लोक काळे देखील असतात. उदाहरणार्थ साऊथ आफ्रिकेचे लोक हे त्यांच्या संस्कृतीप्रमाणे काळे आहेत, पण इकडे आपल्याकडे जास्त काळे असल्यावर त्याला थोडं आपण अपसामान्यसारखे पाहतो, म्हणजे वेगळ्या दृष्टीने पाहतो पहा जास्त काळे असल्यावर वगैरे.
आता तिसरा पाहूयात वर्तनात्मक दृष्टिकोन. यात व्यक्तीचे आंतरिक स्थितीपेक्षा निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनावर भर देतात. या पद्धतीचे परंपरागत अभ्यास पद्धतीने उपयोग करून ते वर्तन बदलण्याचा प्रयत्न करतात. तर वर्तनामधून देखील काही जणांना अपसामान्य घडतं पहा. म्हणजे काही शिक्षक देखील म्हणा सारखा ओके अशा गोष्टी म्हणतो, मी देखील म्हणतो काही वेळेस ओके. यासाठी ते प्रबलन आणि शिक्षा या तत्वावर वापर करतात. यात अपसामान्य वर्तन लक्षण सुधारून त्याऐवजी नवीन योग्य आणि अनुकूल प्रतिक्रिया करायला शिकवतात. आता वर्तनामध्ये देखील बदल घडवून आणल्यास अपसामान्य वाजण्यापासून आपण देखील टाळू शकतो पहा. त्यानंतर आहे उत्क्रांतीवादी दृष्टिकोन. आत्ताच्या मानवाचे मेंदू आणि मन आधुनिक काळातील समस्या सोडवण्यातील टप्प्यातील उत्क्रांत झाला आहे. त्याचा उपयोग जगण्यासाठी आणि वंश सातत्याने आवश्यक आहे. आता उत्क्रांती म्हणजे आपण जेव्हा आपले आजी आजोबा मानव त्यांचे जे काही उत्क्रांतीचे टप्पे होत गेले, म्हणजे जो काही बदल होत गेला आहे तसं पुढे देखील आधुनिक काळामध्ये आपलं बदल होत जाणार आहे. ते उत्क्रांतीवादातून काही वेळा हे दृष्टिकोन महत्त्वाचे असतात पहा. त्यानंतर आहे मानवतावादी दृष्टिकोन. या दृष्टिकोनानुसार मानवाच्या मूलभूत क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. जे काही मूलभूत क्षमता आहेत पहा माणसाचे, या मानसिक प्रक्रियांचा उत्क्रांती होण्याचे दोन महत्त्वाचे कारणे आहेत. एक अस्तित्व टिकवणे आणि दुसरं वंश सातत्य असणे. आता अस्तित्व टिकवण्यासाठी वगैरे आपण बोलतो, विविध प्राण्यांना आपण खातो, आपले जे काही गुणवैशिष्ट्य असतात म्हणजे अन्न वगैरे अशा गोष्टी मिळवण्यासाठी जो काही मानवाचं जे काही क्रिया आहेत हे दृष्टिकोन देखील अपसामान्यावर परिणाम करतो बा. व्यक्ती कशा रीतीने स्वविकासात बदल घडवून आणतात ज्यामुळे त्यांच्या मूलभूत क्षमतांचा सर्वांगीण विकास शक्य होईल यावर हा दृष्टिकोनाचा भर दिला आहे पाहिजे. त्यानंतर आहे मनोविश्लेषणात्मक सिद्धांत. मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनानुसार मानवी वर्तनाच्या कारणाविषयक व्यक्तीचे अबोध मन, बालपणीचे अनुभव आणि व्यक्तींचे इतर व्यक्तींशी असलेले परस्पर संबंध हे महत्त्वाचे आहे. अपसामान्य वर्तनाचे स्पष्टीकरण देताना आणि उपचार करताना मनोविश्लेषक व्यक्तीच्या बालपणीचे अनुभव आणि नातेसंबंध विचारात घेतात. आणि मनोविश्लेषण म्हणजे जे बालपणात्मक आपल्यावर जे काही मनावर परिणाम झालेले असतात ते खूप महत्त्वाचे ठरतात पहा. व्यक्तीला त्याचे मानसिक संघर्ष सोडवताना न आल्यामुळे निर्माण झालेल्या चिंता अबोध मनात राहते आणि त्यामुळे अपसामान्य वर्तन निर्माण होते पहा. त्यामुळे उपचार करताना हा अबोध मनाचे संघर्ष विचारात घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आहे बोधात्मक दृष्टिकोन. या दृष्टिकोनानुसार मानसशास्त्रज्ञ समजतात की चुकीच्या आकलनामुळे व समजुतीमुळे व्यक्ती अपसामान्य विचार आणि वर्तन करते. आपण देखील काही चुकीच्या गोष्टी असतात ते देखील अपसामान्य प्रमाणे करतो पहा. त्यामुळे ते हे मानसशास्त्रज्ञ कुसमायोजित व्यक्तीला नवीन योग्य विचार करण्यास, योग्य मूल्य विकसित करण्यास मदत करते. या उपचार पद्धतीत व्यक्तीच्या अयोग्य सवयी बदलून त्याऐवजी वास्तव उपयुक्त वर्तन प्रक्रिया शिकण्यास मदत केली जाते. मानसशास्त्राच्या बोधात्मक विचार शाखेत स्मरण, विचार प्रक्रिया, समस्या परिहार, भाषा आणि तर्कशुद्ध निर्णय प्रक्रिया या मानसिक पैलूंवर परिणाम होतो. या ठिकाणी अपसामान्य वर्तन आहेत ते या ठिकाणी जे काही मी आत्ताशी जे काही वाचलो किंवा समजून घेतलं तुम्ही, त्याचं एक छोटंसं प्लॅटफॉर्म या आकृतीमध्ये तुम्हाला समजण्यासाठी दिलं आहे. आता अपसामान्याचे वर्तन आणि हे जे काही घटक आणि त्याच्या खालचे देखील लक्षात ठेवले तर चालेल. आणि एक उदाहरण देऊन तुम्ही हे स्पष्ट देखील करू शकता पहा. त्यानंतर खाली एक मॉडेल आहे ते पाहूयात आपण. या 7 दृष्टिकोनापेक्षा आणखी वेगळ्या 2 पद्धतींचा अपसामान्यात वर्तनाचे स्पष्टीकरण देत आहे. ते आता 2 जे काही आहेत ते पाहूयात आपण. आता स्ट्रेड डायथिसिस मॉडेल. स्वप्नील आणि सुमित दोघांच्या आर्थिक समस्या पालकांशी वादविवाद पूर्वी अनुभवलेत. आर्थिक समस्या म्हणजे पैशासाठी वगैरे भांडण वगैरे होत असते बा घरामध्ये. त्या प्रसंगी त्याला कोणताही आधार मिळाला नाही. स्वप्नील त्या परिस्थितीत धैर्याने लढला व त्याने व्यवसायात प्रगती केली. मात्र सुमितची त्यामुळे मानसिक दुर्दशा झाली. या उदाहरणावरून असे दिसते की समान प्रतिकूल परिस्थितीत दोघांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. म्हणजे जेव्हा काय जे लढत होते
त्यावेळेस त्यांना दोघांच्या वेगवेगळ्या समस्या होत्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या सुमितला त्यांच्या जैविक घटकामुळे उदास प्रवृत्तीकडे कल होता. आता जैविक म्हणजे जे काही त्याची आर्थिक समस्या होती ती त्यामुळे आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीत तो नैराश्य गेला. या प्रक्रियेचे स्पष्टीकरण डायथेसिस प्रारूपाच्या आधारे देता येते. या प्रारूप दृष्टिकोनानुसार मानसिक ताण निर्माण होणाऱ्या जैविक अनुवंशिक घटक म्हणजे जे आपल्या अनुवंशिकतेमध्ये आलेले असतात ते पण उदाहरणार्थ नैसर्गिक आणि जीवनातील अनुभव परिस्थितीजन्य घटक जबाबदार असतात. विशिष्ट प्रतिक्रिया देण्याचा आणि विशिष्ट आजार होण्याच्या त्यांच्या अनुवंशिक कल असतो. त्या व्यक्ती मानसिक ताण वाढवण्यासाठी परिस्थितीचा असामान्य वर्तन करतात. आता डायथेसिस याचा अर्थ विशिष्ट प्रकारचे मानसिक आघात सोसण्याचा असमर्थतेमुळे मानसिक विकृतीची लक्षणे निर्माण. आता मी जे काही उदाहरण आहे त्यावरून हे वाक्य स्पष्ट होते. आता मी सिलेबस थोडं फास्ट घेतो, माफ करा, कारण व्हिडिओ मोठे होत आहेत त्यामुळे मी थोडं फास्ट घेतो. आता मला यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय, आता डॅथेस यांचा जो काय अर्थ आहे हे जेवढं तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला ते उदाहरणं सोडवताना मदतीस होईल त्यानंतर हे जैव सामाजिक व मानसिक प्ररूप. एका दुःखी उदास आईच्या मुलीचा तिच्या वडिलांकडून दीर्घकाळ शारीरिक छळ होत असेल. तसेच अभ्यासात ती मागे पडल्यामुळे वर्गातील मैत्रीण ती आवडत नसेल तर ती मुलगीसुद्धा उदास आणि निराशा होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ पाहूयात चे स्पष्टीकरण जैव मानसिक आणि सामाजिक. आता जैव म्हणजे जे काही ती घरात आहे आणि आईकडून वडिलांकडून जो काही छळ होतो, शारीरिक छळ म्हणजे त्याला कामं करण्यास जास्त लावत असतील वगैरे वगैरे, त्यामध्ये जैव आणि मानसिक आणि सामाजिक म्हणजे समाजात या गोष्टी घडतात म्हणजे मुलीला काम वगैरे लावणे वगैरे. जैव मानसिक सामाजिक दृष्टिकोन म्हणजे व्यक्तीचे अपसामान्य वर्तनाचे कारण हे तिच्या जैविक मानसिक आणि सामाजिक सांस्कृतिक घटकांच्या आंतरक्रियेत मिश्र परिणाम आढळते याचा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती लहान वयात त्यांनी बाल्यावस्थेत अत्यंत वाईट परिस्थिती वाढली तर मोठेपणी तिचे वर्तन अपसामान्य होण्याची शक्यता असते. आता तुम्ही देखील काही मुले जास्त कामं लावल्यामुळे त्या मुलीमध्ये देखील अपसामान्यासारखे वर्तन दिसताना तुम्ही देखील पाहिले असेल या उलट जी व्यक्ती सुरक्षित वातावरणात मोठी होते म्हणजे बालपणी तिला प्रेम काळजी घेणारे पालकाकडून स्वीकृती मिळते अशी व्यक्ती अपसामान्य वर्तन करण्याची शक्यता कमी असते. जरी तिचे जैविक घटक अपसामान्यत्वाकडे कल असणारे असले तरी ती योग्य परिस्थिती मिळाल्यामुळे ते अपसामान्य वर्तन करण्याची शक्यता कमी असते. आता एखाद्या मुलीला जास्त काम लावल्यास आणि परिस्थितीबाहेर तिला बाल्यावस्थेबाहेर जर काम लावलं तर त्या ठिकाणी तिचा अपसामान्य वर्तनाकडे परिणाम होताना दिसताना पाहतो. आपल्याला आता आपण अपसामान्य वर्तनाचे निकष समजले आहेत. तसेच अपसामान्य वर्तनाच्या कारणांचा अभ्यास करण्याचे भिन्न दृष्टिकोन समजले आहेत. या माहितीच्या आधारे स्वतःच्या वर्तनात डोकावून पहा म्हणजे तुम्ही कोणत्या वर्तनात हे तुम्ही पाहू शकता. तसेच सोबतच्या व्यक्तींचे वर्तनाचे निरीक्षण तुम्हाला निरीक्षण करू शकता. त्यातून तुम्हाला काय शिकता येते ते देखील तुम्ही पाहू शकता. त्याच्यापैकी कुणामध्ये अपसामान्य वर्तनाची लक्षणे दिसतात का ते पहा, तुम्ही देखील पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का या ठिकाणी दिले ते पाहूयात. वर्ल्ड मेंटल हेल्थ डे हे कधी साजरा होतो तर 10 ऑक्टोबरला आहे. 1992 पासून हा सुरुवात करण्यात आला जागतिक मानसिक आरोग्य दिवस, ज्याद्वारे मानसिक विकृतीबद्दल माहिती देणे, मनोपचार पद्धतीने माहिती देणे आणि प्रतिबंध करणे याविषयी जागृती केली जाते. त्यानंतर आपण पुढे पाहूयात किशोरावस्था आणि त्यांची आव्हाने. किशोरावस्थेमध्ये या ठिकाणी एक कृती दिली आहे, कृती आधी पाहूयात. तुम्ही सगळे आता किशोरवयात आहात, तुम्ही देखील आहात. तुम्ही किशोरवयाची टक्केवारी आपण पाहिली 12 ते 20 ओके. ते आठवा आणि आता कसे आहात त्याची तुलना करा. कागदावर 2 रखाने करून त्याची पुढील 5 मुद्द्यांच्या बाबतीत तुम्हाला काय बदल दिसून येते ते पहा. आता तुम्ही कागद घेऊन त्याच्यावर हे लिहू शकता. तुमची स्वप्रतिमा, आत्मविश्वास, पालकांची नातेसंबंध, शारीरिक बदल,
मित्रांचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व याविषयी मुद्दे मांडा. त्या ठिकाणी मुद्दे मांडून तुम्ही किशोरवयात काय काम करता, हे कशी प्रतिक्रिया देता, हे देखील तिथे तुम्ही स्वतःची चाचणी घेऊ शकता पहा. तुम्ही केलेल्या तालिकेनुसार तुमच्या लक्षात आलं हेच असेल की 5वी-6वीच्या वयाची आणि आताची तुम्ही आता खूप बदल झाले. आता वरूनच तुम्हाला कळेल की तुम्ही 5वीत कसं होतं. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही याबद्दल विचार करू शकता. ओके. किशोरावस्थेत व्यक्तीत अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. किशोरावस्थेत वादळांचा आणि तणावांचा काळ म्हणतात. उदाहरण मी एक सांगतो, वादळी अशांततेचा काळ देखील या वयात म्हणतात पहा. या वयाच्या मुलांचे काही वर्तन अपसामान्य आणि समायोजित वाटते, पण ते या वयाची तात्पुरते बदलते आणि नैसर्गिक सामान्य वर्तन असते. तुम्हाला देखील या वयात बदलल्यासारखं तुम्हाला देखील भास होत असेल, पण घाबरू नका. तुम्ही तेव्हा हे माझं कसं होईल वगैरे अशा गोष्टी करू नका. पुन्हा ते वय संपल्यावर तुम्ही पुन्हा सामान्य वर्तनाकडे येईल पहा. किशोरावस्थेत कोणकोणते बदल होतात आणि त्याची कारणे काय असतात हे आपण प्रथम समजून घेणे, म्हणजे ते वर्तन कुसमायोजित आहे हे ठरवता येईल पहा. हे पाहूयात आपण पुढं. त्याच्यातील किशोरावस्थेतील आव्हाने कोणकोणते आहेत. किशोरावस्था हे नव्याने स्वप्रतिमेचा शोध घेताना, कारण ते लहान नसतात किंवा मोठेही झालेले नसतात, त्यामुळे त्यांच्यापुढे आव्हान निर्माण होतात. किशोरावस्थेमध्ये तुम्ही आता लहानही नाहीत, आता मोठेही नाहीत पहा. म्हणजे तुम्ही त्या वयात पोचतात. म्हणजे त्या वयात कोणकोणते कार्य होतात हे या पाठात लक्षात ह्या पुस्तकामध्ये लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्यापुढे आव्हाने निर्माण होतात. त्या आव्हानाशी त्यांना तडजोड संतुलन साधायचे असते. संदर्भासाठी आकृती 5.8 तुम्ही पाहू शकता मागे आहे. किशोरावस्थेत ह्या व्यतिरिक्त देखील काही आव्हाने असतात. ते खालीलप्रमाणे आहेत. काही आव्हाने पाहूयात या ठिकाणी. काही किशोर या ठिकाणी आकृतीमध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल तुमची आव्हाने. स्वतःला समजून घेणे आवश्यक आहे. मला काही मित्र असणे गरजेचे आहे. तुम्हाला जे काही आव्हाने आहेत ते तुम्ही या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये वाचून काढू शकता. काही किशोरांना समूहात मिसळणे अवघड वाटते, कारण त्यांच्या स्वतःबद्दल न्यूनगंड असतो. ते अतिशय लाजूळ असतात. तुम्ही देखील एखादा मुलगा असेल तुमच्या देखील वर्गात, या वर्तनाचे असणे कारणे असू शकतात. काही किशोरांमध्ये आत्मविश्वास नसतो. ते वर्गमित्राबरोबर मिसळत नाहीत. आता काही मुले पहा एकटेच बसलेले वगैरे असतात. त्यांच्यात न्यूनगंड असतो. त्यांचे इतरांबद्दलचे मत नकारात्मक असते. किशोरावस्था सुरू होताना शरीरांतर्गत ग्रंथीच्या स्राव्यामध्ये जे बदल होतात, त्यामुळे कदाचित हे वर्तनातील बदल होत असतील. नक्कीच त्यांच्यामधील जे काही अंतर्ग्रंथीचे जे काही स्राव होतं, त्यामुळे देखील ही व्यक्ती जरा गप्प बसलेले वगैरे असतात पहा, शांत वगैरे. या शारीरिक बदलांच्या जाणीवेमुळे किशोर अस्वस्थ आणि बेचैन होतात. त्यांच्या सतत बदलणाऱ्या भावस्थितीमुळे ते बचावात्मक होतात आणि इतरांना टाळतात पहा. नक्कीच त्यांच्यातल्या अंतर्स्राव्य ग्रंथीमध्ये श्राव्य किंवा ग्रंथी उत्सर्जित होतात, त्यावेळेस त्यांना जे काही इतर मुलांशी ते टाळतात पहा आणि एका ठिकाणी शांत वगैरे बसले असतात. मैत्री करणे वगैरे अशा गोष्टी त्यांना आवडत नाहीत पहा. आपल्या बाह्यरूपाबद्दल दिसण्याबद्दल जे जास्त सजग होतात. आपला रंग, उंची, वजन, बाधा, शरीरातील घाट यांचा म्हणजे जास्त विचार करतात. बाल्यावस्थेत त्यांनी बिघडलेले कौटुंबिक वातावरण अनुभवले असेल तर त्यांना आत्मविश्वास कमी असतो. मुलाकडून पालकांचा अवास्तव अपेक्षा असतील तर मुलामध्ये आत्मविश्वास नसतो पहा. पालकांच्या देखील काही अपेक्षा जास्त असतात, त्यासाठी मुलांचे काही वेळा आत्मविश्वास हा कमी होण्याचा मार्गावर असतो पहा. किशोराच्या स्वतःकडून अपेक्षा असतात. आपण सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करावी असे त्यांना वाटते. परीक्षेत आपल्या क्षमतेपेक्षा वरची श्रेणी मिळावी तशा स्वतःकडूनच्या अपेक्षामुळे किशोरांना मानसिक ताण येतो. आपण अपयशीच होणार अशी त्यांना भीती वाटते. तुम्हाला देखील कधी कधी वाटत असेल वर्गात वगैरे नंबर वगैरे न आल्यामुळे. घाबरू नका. ओके, माझ्याकडून हा संदेश आहे. आपल्या क्षमता लक्षात न घेता आपल्याला वरची श्रेणी मिळावी अशी अपेक्षा असते. नक्कीच तुम्हाला देखील ह्या गोष्टी वाटत असतील. आपण देखील सर्वांपेक्षा वेगळे केलं पाहिजे अशा गोष्टी. त्यानंतर आहे लैंगिक अभिमुखता. काही किशोर समलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षक वाटतं.
आता लैंगिक अभिमुखता म्हणजे तुम्हाला माहिती असेल अशी मी आशा करतो. तुम्ही मागच्या वेळेस शिकलेलं आहात ते सर्व. तर काहींना स्त्री पुरुष या दोघांमध्ये आकर्षक वाटते. हे मुलाला तुम्ही जे काही प्रेम वगैरे पाहता म्हणजे हे आकर्षण या गोष्टी या ठिकाणी मानसशास्त्राच्या नियमानुसार या ठिकाणी असे शब्द वापरण्यात आले पहा. त्यामुळे अशा किशोरांचा गोंधळ होतो. अशा किशोरांना आपले लैंगिक प्राधान्य समजून घेणे अवघड जाते. लैंगिक अभिमुखता म्हणजे कोणत्या व्यक्तीचे किशोराला शारीरिक मानसिकदृष्ट्या आकर्षक वाटते. आता लैंगिक अभिमुखता हा प्रश्न येऊ शकतो कुठेही. म्हणजे काय तुम्ही हे सांगताना कोणत्या व्यक्तीचे किशोराला शारीरिक मानसिकदृष्ट्या आकर्षक वाटणे पहा. भिन्न लैंगिक व्यक्तीला स्वतःपेक्षा विरुद्ध लैंगिक व्यक्तीबद्दल आकर्षक वाटते. तर समलैंगिक व्यक्तींना समान लिंगाच्या व्यक्तीबद्दल म्हणजे मुलाला मुलाबद्दल मुलीला मुलीबद्दल आकर्षण वाटते. कधीकधी मुलाला मुलीबद्दल वाटते, मुलीला मुलाबद्दल देखील वाटते. द्विलिंगित व्यक्तीमध्ये दोन्ही लिंगीच्या व्यक्तीबद्दल आकर्षक वाटते. किशोरावस्थेतील लैंगिक ग्रंथीचे स्राव्य जास्त प्रमाणात स्रावतात. हे आपण मागच्या धड्यामध्ये देखील पाहिले. लैंगिक जो काही ग्रंथी आहेत ते जास्त स्रावतात या वयामध्ये. त्यामुळे किशोरांचे लैंगिक आकर्षण वाढल्याची जाणीव होते. एखाद्या किशोर मुलाला किंवा मुलीला त्याचे लैंगिक आकर्षण इतर मुला-मुलीपेक्षा भिन्न आहे हे स्वीकारणे अवघड वाटते काही वेळेस. त्यानंतर काही किशोरावस्थेत विपरीत लैंगिक लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ काही मुलामध्ये बायकी लक्षणे दिसतात, तर काही मुलीमध्ये पुरुषी लक्षणे दिसतात. बायकी हा शब्द तिथे चांगलं वाटत नाही पहा. बायकी म्हणजे मुलामध्ये मुलीचे लक्षण दिसणे, मुलीमध्ये मुलाचे लक्षण दिसणे पहा. अशा किशोरांना आपली लैंगिक ओळख समजून घेणे अवघड जाते किंवा त्रासाचे वाटते. त्यानंतर पाहूयात लैंगिक स्वसंकल्पना. 1974 साली बेम यांनी लैंगिक स्वसंकल्पना समजण्यासाठी चाचणी विकसित केली. ज्या व्यक्तीमध्ये पुरुषी लैंगिक लक्षणे असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, पुरुषी लैंगिक जे काही असतात त्यामध्ये कोणकोणते वैशिष्ट्ये असतात ते पाहूयात. आत्मविश्वास असतो, ठामपणा असतो, धीटपणा, वर्चस्व वृत्ती, आत्मसंतुष्टता आणि यंत्राची आवड दिसून येते. स्त्रीप्रधान लक्षणे लैंगिक असणाऱ्या किशोरामध्ये पालनपोषण, आवड, भावना व्यक्त करणे आणि धनुभूती, दुसऱ्याविषयी कळवळा. काही मुलांना देखील या गोष्टी भावना आणि पालनपोषणाची आवड हे आपण मुलामध्ये देखील पाहत असतो काही वेळेस. पण काही वेळेस मुलीमध्ये देखील आत्मविश्वास, ठामपणा इत्यादी गोष्टी आपण मुलीमध्ये देखील पाहताना आढळतो. ज्या व्यक्तीमध्ये दोन्ही प्रकारचे लक्षण संमिश्रपणे आढळतात त्यांना स्त्री लक्षणे व्यक्ती म्हणतात. किशोराची जैविक आणि नैसर्गिक लैंगिक प्राधान्याची जी वृत्ती आहे त्यापेक्षा भिन्न प्रकारचे आहे पहा. भिन्न प्रकारचे वर्तन करण्याचे सामाजिक दबाव त्यांच्यावर आणला जातो तेव्हा किशोर बंडखोर होतात किंवा भित्रेतरी होतात. काही वेळेस तर आपण देखील चिडवतो, तू मुलीसारखा आहे, तू मुलासारखी आहेस असं चिडवल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी काही मुली देखील भित्रे देखील होऊ शकतात पहा. त्यानंतर आहे दादागिरी, छळवणूक. हे तुम्ही देखील करत असता वर्गात, म्हणून तुम्हाला 11वीच्या विद्यार्थ्यांना काही जास्त प्रेशर वगैरे घालत नाहीत शिक्षक. म्हणजे 10वीला तुम्ही किती कंट्रोलमध्ये होता तेव्हा 11वीला आलात हे तुम्ही ॲनालिसिस करू शकता स्वतःला. ओके. त्यानंतर सिलेबसकडे येतो. काही किशोरांना सतत दुसऱ्यांकडून अपमान होतो आणि इतर मुले त्यांना टोमणे मारतात. त्या किशोरांची शक्ती आणि प्रतिष्ठा कमी असल्यामुळे आक्रमक मुलाकडून त्याचा छळ होतो. ते कमजोर म्हणजे अशक्त नसतात, पण काही कारणामुळे ते छळणाऱ्या मुलांना ठामपणे प्रतिकार करू शकत नाहीत. काही मुलं भित्री असतात पहा. काही मुलं त्यांच्यावर दहशत वगैरे दाखवत असतात, हे आपल्याला माहिती असेल. गुंड किंवा छळणाऱ्या मुलांच्या सततच्या आक्रमणाला ते बळी पडतात. समूहाची दादागिरी करणारी आणि धमकवणारी. समूहाची म्हणजे एक आपण टोळी, 4 मित्र येणे, एखाद्या मुलाला धमकवणे वगैरे. मुले त्यांचा छळ करतात. गुंड मुलाच्या त्या किशोराकडून त्या अपेक्षा असतात त्याही मुले पूर्ण करू शकत नाहीत व त्यांना विरोधही करू शकत नाहीत. त्यामुळे या मुलांना गुंड मुलांची दहशत वाटते आणि सतत मानसिक ताण देखील येतो. नक्कीच काही भित्री मुलं असतात त्यामुळे त्यांना मानसिक ताण वगैरे येणारच आहे. गुंडगिरी आणि धमकावणे हे जगभर चालते. गुंडगिरी करणारी मुले पूर्वी कधीतरी गुंडगिरीला बळी पडलेली असतात. नक्कीच त्यांच्या समाजामध्ये, गल्लीमध्ये अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे ते शाळेत देखील करण्याचा प्रयत्न करतात पहा. दादागिरी करणारे आणि
त्रास सहन करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या किशोरांची आत्मप्रतिष्ठा कमी असते. नक्कीच आत्मप्रतिष्ठा काय हे आपण पाहिलो आहे, ते म्हणजे आत्मप्रतिष्ठा त्यांची त्या ठिकाणी कमी असते पहा. कमी स्वप्रतिष्ठेची भरपाई करण्यासाठी ते आक्रमक होतात. त्यासाठी ते निर्दयपणे कारस्थानी रचतात. ते दुसऱ्यांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाट त्यांना वाटते की स्वार्थासाठी पालकांना मित्रांना दिलेले वचन सहजपणे मोडता येते. यासाठी ते इतरांचा गैरफायदा घेतात. मानसिक ताण आल्यावर ही मुले आक्रमक बनतात. जेव्हा दादागिरी मुले जेव्हा दुसऱ्यावर दादागिरी करत असतात, त्यांच्यावर जेव्हा काही ताण येतो त्यावेळेस ते मुलं आक्रमक बनतात पहा. तुम्ही मूव्हीमध्ये वगैरे पाहिलं असेल वगैरे. इतरांवर शारीरिक आणि मानसिक आघात करतात किंवा आत्मघातक वर्तन करतात पहा. आत्मघातक म्हणजे आत्महत्या वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. समोरचा सत्ता अधिकार मिळवण्यासाठी दादागिरी करणाऱ्या गटाची स्वीकृती मिळवण्यासाठी मुले इतरांना धमकवतात आणि मुली स्वतःची उदासीनता दूर करण्यासाठी दादागिरी करतात. मुली देखील करतात पण यामध्ये. ज्या किशोरांना मोठा कुरूप, एकटा, अपयशी, तळमळ, सावधान या ठिकाणी दादागिरीमध्ये तुम्हाला दिसले असेल मुले कसं असतात दादागिरी. आपल्या देखील वर्गात असेल, तुम्हाला माहिती असेल. ज्या किशोरांना त्यांच्या वयात असणारी सामाजिक अपेक्षा व आव्हानं पेलताना कोणाचा आधार मिळत नाही, त्यांच्यात अपसामान्य लक्षणे दिसू लागतात. त्या वर्तनाची मदतीची गरज आहे असे कोणी तुमच्या ओळखीचे आहे का? तुम्हाला माहिती असेल की. त्यानंतर मी कृती 12कडे जातो. तुम्ही स्वतःबद्दल आणि तुमच्या किशोरवयीन मित्राबद्दल विचार करा. तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला आधी सांगितलेल्या कोणत्या समस्या किंवा आव्हानं आहेत का? तुम्ही तुमची स्वतःची किंवा दुसऱ्यांची कशी मदत करू शकाल विचार करा. तुम्ही देखील या गोष्टींचा विचार करू शकता. ओके. त्यानंतर या ठिकाणी सारांश दिला आहे. मागच्या बाजूला महत्त्वाचे शास्त्रज्ञांचे काही नाव दिले, ते तुम्ही वाचून त्यांच्याबद्दल माहिती गोळा करू शकता. त्यानंतर मी इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे येतो. यामध्ये लैंगिक अभिमुखता हे येऊ शकतं. टिपाल यामध्ये अपसामान्य वर्तनाच्या मुख्य निकषाविषयी थोडक्यात लिहा. अपसामान्य वर्तनाच्या दृष्टिकोनाचे 7 मूलभूत दृष्टिकोन स्पष्ट करा. ओके. त्यानंतर आता मी इथेच थांबतो आणि व्हिडिओ खूप मोठा झाला त्याबद्दल माफी मागतो. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.